नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या यूट्यूब चॅनेलवर. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण 27 लाख कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय, भरती ते पेन्शन प्रक्रिया होणार पूर्णपणे ऑनलाईन, याबद्दल सविस्तर माहिती पाहूयात. त्याचबरोबर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा व अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. तर यामध्ये राज्यातील तब्बल 27 लाख शासकीय आणि अनुदानित कर्मचाऱ्यांसाठी मोठी आणि दिलासादायक घोषणा करण्यात आली आहे. राज्यातील सर्व सेवा प्रक्रिया आता पूर्णपणे डिजिटल आणि संगणकीकृत पद्धतीने राबवण्यात येणार आहेत. ही डिजिटल HR सिस्टीम राज्य प्रशासनासाठी ऐतिहासिक पाऊल मानली जात असून भरतीपासून ते निवृत्तीपर्यंतच्या सर्व प्रक्रियांना ऑटो पायलट मोडवर आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काय असणार नवीन HR ऑटोमेशन सिस्टीम? राज्यातील सर्व शासकीय व 100% अनुदानित कर्मचाऱ्यांसाठी एकसंध आणि केंद्रीयकृत HRMS उभारण्यात येणार आहे. या प्रणालीमध्ये पुढील सेवा पूर्णपणे ऑनलाईन केल्या जातील: 1. भरती प्रक्रिया, 2. सेवा पुस्तिका ऑनलाईन, 3. बढत्या व ज्येष्ठता यादी, 4. वेतन व वेतनवाढ, 5. शिस्तभंग कारवाई, 6. पेन्शन प्रक्रिया. यामुळे मानवी हस्तक्षेप कमी होऊन पारदर्शकता आणि गती वाढेल. निर्णय का घेण्यात आला? विधान परिषदेत यवतमाळ जिल्ह्यातील आश्रमशाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कुटुंब निवृत्तीवेतन न मिळाल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. या चर्चेदरम्यान अनेक सदस्यांनी प्रमोशन डिले, पेंडिंग पेन्शन केसेस आणि सर्व्हिस बुक एरर्स या संदर्भात गंभीर समस्या मांडल्या. मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले की राज्यात मोठ्या प्रमाणावर कर्मचारी असतानाही आजवर एकसंध HR यंत्रणा अस्तित्वात नव्हती. परिणामी हजारो बढत्या 7 ते 10 वर्षे रखडल्या. सेवा पुस्तिकांमध्ये तांत्रिक त्रुटी, विभागीय स्तरावर प्रशासकीय विलंब, निवृत्ती वेतन प्रकरणे प्रलंबित, या सर्व समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा म्हणून डिजिटल HR रिफॉर्म राबवण्यात येणार आहे. अंमलबजावणी कशी होणार? ही प्रणाली टप्प्याटप्प्याने सर्व विभागांमध्ये लागू केली जाईल. प्रत्येक विभागाला प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्याचे आदेश, डिजिटल डेटा अपलोड करण्याच्या सूचना, कर्मचारी माहिती अद्ययावत करण्याचे निर्देश. सरकारच्या माहितीनुसार लवकरच या प्रणालीची अंमलबजावणी सुरू होणार आहे. शिक्षकेतर कर्मचारी आणि अनुकंपा भरती अपडेट दरम्यान यांनी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती आणि अनुकंपा भरतीबाबत महत्त्वाची माहिती दिली. 21 फेब्रुवारी 2024 ते 28 मे 2025 दरम्यान झालेल्या नियुक्त्यांची तपासणी, अतिरिक्त कर्मचाऱ्यांचे समायोजन, सुधारित कॉम्पेन्सेशन अपॉइंटमेंट पॉलिसी लागू, पात्र प्रकरणे तत्काळ निकाली काढण्याचे निर्देश. यामुळे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. 27 लाख कर्मचाऱ्यांना कसा फायदा? या डिजिटल HRMS प्रणालीमुळे बढत्या वेळेवर मिळण्याची शक्यता, पेन्शन प्रक्रिया वेगवान होणार, कुटुंब निवृत्ती वेतनातील अडचणी कमी, वेतन आणि DA HRA अपडेट्स पारदर्शक पद्धतीने, सर्व्हिस रेकॉर्ड कायमस्वरूपी सुरक्षित. विशेष म्हणजे कर्मचारी रुजू झाल्यापासून निवृत्तीपर्यंतची सर्व माहिती डिजिटल स्वरूपात सुरक्षित राहणार आहे. प्रशासनात मोठा बदल. ही सुधारणा केवळ एका विभागापुरती मर्यादित नसून संपूर्ण राज्य प्रशासनासाठी लागू केली जाणार आहे. यामुळे ट्रान्सपरंट गव्हर्नन्स, फास्टर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रोसेस, अकाउंटेबिलिटी इन्क्रीज, एम्प्लॉई सॅटिस्फॅक्शन बूस्ट अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. राज्य शासनाचा हा निर्णय महाराष्ट्रातील शासकीय आणि अनुदानित कर्मचाऱ्यांसाठी ऐतिहासिक ठरू शकतो. डिजिटल HR सिस्टीम महाराष्ट्र, गव्हर्नमेंट एम्प्लॉई प्रमोशन अपडेट, पेन्शन प्रोसेस ऑनलाईन, HRMS महाराष्ट्र 2026 हे विषय सध्या कर्मचाऱ्यांमध्ये चर्चेचे केंद्र बनले आहेत. आगामी काळात या प्रणालीची अंमलबजावणी कशी होते आणि प्रलंबित प्रकरणे कितपत जलद निकाली निघतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर मित्रांनो, हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती. अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी लगेचच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.